वॉकिंगसोबत दुसरा पार्ट आहे, हा दुसरा एक्सरसाइज आहेत. यामध्ये वॉकिंग करत करत तुम्ही पोट कसे कमी करता ह्या सगळ्या स्टेप्स मी दाखवलेत. ह्या स्टेप्स पण 50-60 स्टेप्स होतील. या पण तुम्ही प्रॉपर करायचं. यामध्ये पण मी तेच म्युझिक सांगितलं, द बीट्स जिम सॉंग्स म्युझिक लावायचं आहे आणि मी तेच म्युझिक लावून यूट्यूबवरचं आम्ही हे प्रॅक्टिस करत आहे. आता उजव्या एल्बोनी डाव्या नीला स्पर्श करायचा आहे. नॉनस्टॉप काउंटिंग घ्यायचं आहे. यामध्ये 20, 30, 40 पण तुम्ही यामध्ये काउंटिंग घेऊ शकता. स्पीडनं करायचं आहे. यस, कारण जेणेकरून पोट कमी झालं पाहिजे आपलं. आणि कंटिन्यूमध्ये करायचं आहे या सर्व स्टेप्स. रिलॅक्स. आता मध्ये मध्ये थोडंसं वॉकिंग वगैरे करू शकता तुम्ही. आता सेम अपोजिट घ्या. परत अपोजिट देखील 20, 30 काउंटिंग तुमचे झाले पाहिजे. पुढे मागे करत करायचं आहे. ह्या सर्व स्टेप्स प्रॉपर करा, जेणेकरून आपल्याला रिझल्ट मिळालंच पाहिजे. यामध्ये आता अल्टरनेट चेंज पण घेऊ शकता तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. आता एवढा एक्सरसाइज केल्यानंतर थोडंसं नॉर्मल ब्रिदिंग होण्यासाठी वेळ द्यायचं कंपल्सरी आपण. आता त्यानंतर परत ही स्टेप्स ओपन क्लोज. यासोबत लोअर बेली फॅट पण कमी होतं, चेस्टचे इंचेस पण कमी होतात. कंटिन्यू शरीराची मूवमेंट हलवत पुढे मागे करत ह्या स्टेप्स करायच्या आहेत. आता यामध्ये बघा काउंटिंग कमीत कमी 10 तर झाली असेल. आपण 10च्या पुढून काउंटिंग घेऊया. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. आता परत वॉकिंग. ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत ही वॉकिंग चालूच ठेवायची. परत रिपीट. 1, सेम अपोजिट घ्या. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. अल्टरनेट चेंज. आता यामध्ये परत जोपर्यंत तुम्ही रिपीट काउंटिंग घेत नाही तोपर्यंत शरीराचे इंचेस कमी होणार नाही आहेत. आपल्याला रिझल्ट मिळणार नाही आपल्याला. 11 पासून काउंटिंग करूया. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता दोन्ही हात फोल्ड करा. उजवा एल्बो यस बरोबर आहे. उजव्या पायाचा नी आणि उजव्या हाताचा एल्बो एकमेकांना स्पर्श करायचा आहे. यामध्ये तुम्ही अल्टरनेट चेंज घेऊ शकता. यामध्ये बिगनर्स पण आहेत, आमच्याकडे ॲडव्हान्स करणारे पण आहेत. तुम्हाला तुम्ही बिगनर असाल तर बिगनरचं पाहून करू शकता. तुम्हाला ॲडव्हान्स म्हणजे दररोज तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही त्यांचं पाहून करू शकता. यामध्ये पण 20 काउंटिंग घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये परत तुम्हाला थोडंसं वॉकिंग झाल्यानंतर परत क्रॉसमध्ये घेऊया आपण. आता तोपर्यंत वॉकिंग करा ब्रीदिंग नॉर्मल होईपर्यंत. बट हे म्युझिक लावूनच तुम्ही करू शकता. आता क्रॉसमध्ये घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. आता यामध्ये थोडंसं साईड बाय साईड, जेणेकरून हिपचे इंचेस साईडचे फॅट कमी झाले पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 1, 2. रिलॅक्स. आता क्रॉसमध्ये घ्या. उजवा पाय क्रॉस, तोच पाय बेली फॅटला धक्का मारायचा आणि सरळ स्ट्रेट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सेम अपोजिट घ्या आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Relax. Alternate change. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Relax. कंटिन्यूमध्ये करत राहायचं तसंच. श्वास भरून घ्या. दोन्ही हात वरती लॉक करा. आता परत हिपसाठी आणखीन थोडेसे यामध्ये मगाची थोडीशी स्टेप्स आपण जास्त हाय घेतली नव्हती. आता मात्र एल्बोला पूर्ण वरती स्पर्श करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आपल्याला, जेणेकरून पूर्ण सीटचे इंचेस, इनर थाईज कमी झाले पाहिजे. कमीत कमी आता 10 काउंटिंग तर झाले असतील आपले. आपण परत ब्रेक घेऊया. श्वास भरून घ्या. यानंतर दोन्ही हात कमरेवर ठेवून उजवा पाय गोल फिरवून घ्या, फोल्ड करून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता तोच पाय अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता पाय चेंज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तोच पाय अपोजिट घ्या आता. तोच पाय अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. रिलॅक्स. रिलॅक्स व्हा. ब्रीदिंग नॉर्मल करा. त्यानंतर अल्टरनेट चेंज घेऊया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सेम अपोजिट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. थोडंसं वॉकिंग जॉगिंग चालूच ठेवा. मध्ये वॉकिंग जॉगिंग चालू ठेवा. ही 1 मिनिट करायचं आहे वॉकिंग जॉगिंग तुम्हाला. कंटिन्यूमध्ये वॉकिंग जॉगिंग चालूच ठेवा. 1 मिनिट करायचं आहे हे जवळजवळ. थोडंसं स्पीडमध्ये पण तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचे यामध्ये कॅलरीज पण बर्न झाले पाहिजे. तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर उभारून करा किंवा गार्डनमध्ये फिरत असाल तर तुम्ही गार्डनमध्ये करू शकता. चलत फिरत ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता सर्व. पण तुमचं पोट नक्की कमी होईल. तुम्ही सतत जर 5 to 6 डेज जर केलात तरीही तुम्हाला रिझल्ट येऊन जातो. यस, परफेक्ट येतो 100%. जर व्हिडिओ आवडला तर आणखीन तुमच्या मैत्रिणींना सर्वांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या कमेंटमुळे मला आणखीन नवीन आयडिया मिळत जातील आपल्या बॉडीचे इंचेस कमी करण्यासाठी आणि वेट लॉस करण्यासाठी. प्लीज तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला. रिलॅक्स व्हा. ब्रेक घ्या.